बातमीपत्राला आता सुरुवात करूया। सुरुवातीला एक मोठी बातमी। नाशिकमध्ये भाजप आणि सेना यांच्या जागा वाटपाची चर्चा थांबली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। भाजपकडून 122 जागा लढण्याची तयारी असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। शिवसेनेचा 45 जागांचा प्रस्ताव भाजपनं अमान्य केलाय। भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून युती करण्यास विरोध असल्याचं कळतंय आणि सेनेला 35 जागा देण्याची भाजपची तयारी आहे। मात्र शिवसेनेनं 45 जागांची मागणी केली, तो प्रस्ताव भाजपनं अमान्य केलाय आणि नाशिकमध्ये आता भाजप सेना जागा वाटपाची चर्चा थांबलेली आहे। भाजपकडून 122 जागा लढण्याची तयारी सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। शिवसेनेचा 45 जागांचा प्रस्ताव भाजपनं अमान्य केलाय। भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युती करण्यास विरोध केला असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, भाजप आणि सेना जागा वाटपाची सध्या चर्चा थांबली असल्याचं कळतंय, नेमकं कारण काय अपडेट? प्राजक्ता, खरं तर नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदे शिवसेनेची युती होईल अशा प्रकारची चर्चा सुरू होती। मात्र या सगळ्या चर्चेमध्ये काहीतरी मिठाचा खडा पडला आहे अशा प्रकारची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युतीची जी चर्चा आहे ती थांबल्याचं सूत्रांकडून कळतंय। नाशिक महानगरपालिकेमध्ये एकूण 122 जागा आहे आणि या 122 जागांपैकी शिंदेच्या शिवसेनेनं तब्बल 45 जागांवरती दावा केलेला होता। मात्र भारतीय जनता पक्षानं या 45 जागा देण्यास नकार दिला। केवळ 30 ते 35 जागा ज्या आहेत त्या शिंदेच्या शिवसेनेला देण्यासाठी भाजप तयार होती। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं देखील त्यांच्याकडे सद्यस्थितीमध्ये 30 माजी नगरसेवक अर्थात 2017ची जी निवडणूक झाली त्या 2017च्या निवडणुकीमध्ये जे काही 122 नगरसेवक निवडून आले होते त्यापैकी 30 नगरसेवक जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेनं 30 मध्ये 15+ करून 45 जागांचा प्रस्ताव भाजपकडे दिलेला होता। मात्र भाजपने हा प्रस्ताव फेटाळला। याचं कारणही तेच आहे की भाजपकडे देखील तब्बल 70 नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक जे 2017च्या निवडणुकीमध्ये नगरसेवक या पदावर निवडून आले होते। असे 70 नगरसेवक माजी नगरसेवक हे भाजपकडे आहे। त्यामुळे नाशिकमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे अशी सध्या भाजपची मानसिकता आहे आणि त्यामुळे भाजप या सगळ्यामध्ये युती करायला तयार नाही। या स्थानिक नेत्यांचं, स्थानिक कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण शिंदेच्या शिवसेनेबरोबर युती करू नये, कारण आपल्याकडे 122 पैकी 122 जागांवरती प्रबळ उमेदवार आहे, चांगले उमेदवार आहे। एक प्रभागामध्ये म्हणजे एका जागेवर 4-4, 5-5 असे लोक, मातब्बर लोक आहे की जे निवडून येऊ शकतात। त्यामुळे 122 पैकी आपण 100+ जागा ज्या आहे त्या स्वबळावर निवडून येऊ शकतो आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेबरोबर जाण्याचा पर्याय जो आहे तो काही प्रमाणामध्ये युतीचा धर्म पाळायचा म्हणून ठीक आहे। मात्र जर ते युतीचा धर्म पाळत असताना अतिरिक्त जागा जर मागत असेल तर तो युतीचा धर्म पाळणं भाजपसाठी सोयीचं होणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती भाजपच्या नेत्यांनी घेतलेली आहे। प्राजक्त, जर आपण आकडेवारी जर बघितली तर नाशिकमध्ये एकूण 122 जागा ज्या आहेत त्या आहेत। मागच्या वेळेला देखील 122 नगरसेवक नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये होते। यापैकी आता सद्यस्थितीमध्ये 70 नगरसेवक हे भाजपकडे आहे, 30 नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेकडे आहे, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 8 नगरसेवक आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे केवळ 2 नगरसेवक आहे। मनसे, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या 3 पक्षांकडे प्रत्येकी एकच नगरसेवक उरलेला आहे आणि म्हणून भाजपची एक मोठी ताकद नाशिक महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळते। आणि गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये जे काही इन्कमिंग झालं, ज्यामध्ये सुधाकर बडगुजरांचं नाव घेता येईल, सुधाकर बडगुजरांचं इन्कमिंग करण्यात आलं। त्याचं कारणच हे होतं की सुधाकर बडगुजर त्यांचा 4 नगरसेवकांचा प्रभाग निवडून आणत असताना शेजारचे देखील 2 प्रभाग निवडून आणू शकतात। तिकडे गणेश गीतेंचा विचार केला तर गणेश गीते स्वतः निवडून येऊ शकतात, अर्थात त्यांचे 4 नगरसेवक आणि त्यांच्याबरोबर आणखी 8 नगरसेवक ते निवडून येऊ शकतात। इतक्या ताकदीचे हे सगळे लोक आहे आणि त्यांचं मध्यंतरीच्या काळामध्ये इन्कमिंग जे आहेत ते भाजपमध्ये करून घेण्यात आलं। विशेषतः मंत्री गिरीश महाजन यांनी हे सगळे इन्कमिंग जे आहे ते करून घेण्यात आले। काल परवाचं जर बघितलं तर दिनकर पाटलांना देखील भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला। त्याचंही कारण हेच होतं की ते स्वतः 4 जागा निवडून आणतात आणि त्यांच्या शेजारचा एक प्रभाग जो आहे त्या ठिकाणी देखील त्यांची एक ताकद आहे, अर्थात ते 8 नगरसेवक निवडून आणू शकतात। त्यामुळे भाजपकडे एक ताकदीचे लोकप्रतिनिधी, ताकदीचे नगरसेवक आहे आणि म्हणून भाजप हा प्रस्ताव फेटाळण्याच्या तयारीत आहे आणि नाशिकमध्ये भारतीय जनता पक्ष एकला चलोरेचा नारा देण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि स्थानिक पातळीवरून 122 पैकी 122 जागा ह्या भाजपने स्वबळावर लढावं अशा प्रकारची भूमिका घेण्यात आलेली आहे। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचा 45 जागांचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर शिंदेची शिवसेना या सगळ्याबाबत काय भूमिका घेणार हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। प्राजक्ता, बरं लक्ष्मण, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।